नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे। आज 9 नोव्हेंबर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी की 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जी मुख्य परीक्षा होणार त्याची पहिली पूर्व परीक्षा झाली आणि या पूर्व परीक्षेमध्ये आपण इतिहासाचं विश्लेषण बघितलंय। त्यासोबत आता आपण बघणार आहोत चालू घडामोडीचं विश्लेषण बघणार आहोत आणि चालू घडामोडीमध्ये सुद्धा डायरेक्शन अकॅडमी मार्फत केवळ 200 रुपयामध्ये आपल्याला जो युनिव्हर्सिटी घेतला गेला होता, जास्तीत जास्त प्रश्न आपले अटेम्प्ट झाले पाहिजे आणि सुटले पाहिजे, त्याला आपलं डायरेक्शन अकॅडमी पूर्णपणे याला यश आल्याचं आपल्याला दिसून येतंय। चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपल्याला जेवढ्या घडामोडी आपल्या पार पडल्या त्या सगळ्या घडामोडींना आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये रिफ्लेक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि ह्या वर्षीच्या 2025च्या चालू घडामोडी या मुख्यतः 2024 शी संबंधित होत्या आणि त्यामुळे अर्जुन बॅचला अंतर्गत ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलंय त्यांना 100% यामध्ये यश आल्याचं आपल्याला दिसून येतं। प्रश्न क्रमांक 86 आणि सी क्रमांकाची आपली ही प्रश्नपत्रिका आहे आणि या सी क्रमांकाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय 86वा प्रश्न जो आहे तो खालीलपैकी योग्य विधाने ओळखा हा चालू घडामोडीशी संबंधित आहे। 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या SMR संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे। ए त्यानंतर ब अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील, बरोबर। क या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे। तिन्ही स्टेटमेंट जे आहेत हे पूर्णतः बरोबर आहेत आणि याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। नेक्स्ट वन, ओके, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। विधाने ओळखा यामध्ये काय म्हणतोय? ऑगस्ट 1924 मध्ये INS विक्रांत या अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली। हे उत्तर काय बरोबर आहे? पश्चिम नौदल कमांड आहे, यामध्ये INS विक्रांत ही काय झाली? सामील झाली आहे। त्यानंतर दुसरा INS विक्रांत INS-1 ही भारतीय नौदलाच्या सेवेतील असलेली एक विमानवाहू नौका आहे, बरोबर आहे इथपर्यंत। तामिळनाडूमध्ये बांधलेल्या अशा प्रकारचे पहिले जहाज आहे, तामिळनाडूमध्ये नव्हे, हे काय कोचीन शिपयार्ड जे आहेत, कोचीन शिपयार्ड कोची या ठिकाणी याची स्थापना ही केली गेली। त्यामुळे तामिळनाडू नाहीये, कोची केरळमध्ये हे बांधले गेलेलं अशा प्रकारचं पहिलं जहाज आपल्याला दिसून येतं। त्यामुळे उत्तर क्रमांक प्रश्न काय योग्य विधाने ओळखा असं विचारलेलं आहे, त्यामुळे फक्त अ जे आहे या फक्त त्याचं उत्तर हे असणार आहे। ओके, त्यानंतर नेक्स्ट वन, ओके, भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही चुकीचं काय आहे हे सांगायचं आपल्याला। प्रश्न लक्षात ठेवा, काय खरे नाही विचारलेले आहे। त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला, बरोबर आहे, कारण की 24 नोव्हेंबरला त्यांची रिटायरमेंट पण आहे। त्यांनी संविधानिक कायदा व प्रशासकीय कायदा मध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, हे पण विधान बरोबर आहे। त्यानंतर जानेवारी 2005 रोजी त्यांनी नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता व सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली। नागपूर खंडपीठामध्ये सरकारी अधिवक्ता व सरकारी वकील म्हणून त्यांनी कार्य केलंय। फक्त काय इथलचा जो कालखंड आहे 2005 त्याऐवजी काय 2000 आहे। ओके, फक्त एवढी मायनर चेंज केलाय, त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे। हे उत्तर काय 2000 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता व सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली। तिसरं स्टेटमेंट काय त्यांना मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली, बरोबर।
हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 4 हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि चुकीचं स्टेटमेंट कोणचं आहे? 3 क्रमांकाचं जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे, जे खरे नाही यामध्ये त्याचा समावेश हा केला जातो. ओके, नेक्स्ट वन. ओके, खालीलपैकी कोणते विधान बरोबर, कोणते विधान बरोबर आहे असं विचार केलंय. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्काराकरिता आवेदन पत्र 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आली. हे स्टेटमेंट हे काही प्रमाणामध्ये बरोबर आहे, कारण ह्या ज्या डेट ज्या आहेत ह्या डेट्स वाढत गेलेल्या आहेत, पुढे पुढे एक्सटेंड पोस्टपोन होत गेले आहेत. पण बऱ्याच ठिकाणी याचं स्टेटमेंट जे आहेत याला आपल्याला 50% बरोबर मानावं लागेल. पूर्णतः नाही, पण काही प्रमाणात 50+% हे स्टेटमेंट बरोबर आहे. ही डेट बरोबर येते. जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ही डेट वाढलेली आहे. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट आपण सध्या खरं योग्य समजूया. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारामध्ये प्रदान करण्यात येतो. बरोबर आहे. 2023 मध्ये 9 प्रकारात आला होता आणि 2024 मध्ये सुद्धा 9 प्रकारात याची विभागणी ही केली जाणार. हे विधान सत्य आहे, त्यामुळे याला सुद्धा बरोबर मानता येतं. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतो. 16 नाहीये, 2018 पासून हा पुरस्कार दिला जातोय. त्यामुळे उत्तर काय यामध्ये, जर फक्त योग्य उत्तर विचारलं असतं आणि फक्त ब म्हटलं असतं तर आपण ब सोबत गेलो असतो. पण इथं काय कमीत कमी 2 उत्तर आपल्याला बरोबर हवेत. त्यामुळे काय जो 50% मी म्हणतोय 50% जे आहे बरोबर आहे त्याला आपल्याला अ आणि ब बरोबर आणि क चूक असं घ्यावं लागेल. अ आणि ब बरोबर आहे इथं दिलंय, पण क चूक आहे हे ऑप्शन ब मध्ये 2 नंबर मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे अ आणि ब, अ ब आणि क चूक आहे. 1 मिनिट थांबा. एकच सेकंद. यामध्ये अ आणि ब हे जे आहे हे बरोबर आहे. अ ब क हे चूक आहे असं म्हणता येईल का? नाही. ओके, नेक्स्ट वन. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चार्टचा क्रमांक लावा. आपण अर्जुन बॅच मध्ये पण बऱ्याच वेळेस बोललोय. ज्यावेळेस आपण पूर्णतः निर्देशांक घेतले होते, सगळे रिपोर्ट्स घेतले होते, त्या रिपोर्टमध्ये म्हणलो की हा जागतिक शांतता जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि त्यानुसार बघा जागतिक यामध्ये जी योग्य जोडी काय क अ क अ ब आणि ड न्यूझीलंड, आइसलँड, आयर्लंड, ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड या काय असेंडिंग ऑर्डरमध्ये यांचा क्रम लागतो. उत्तर क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. रिपोर्ट्स हे दरवर्षी विचारले जातात. एक तर रिपोर्ट्स हा येतोच. गुगेश हे लाईमलाईटमध्ये होते यावर्षी आणि यावर्षी प्रश्न विचारला जाईल याची दाट शक्यता होती आणि त्यानुसार विचारलाही गेलाय. गुगेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी अशी आहे. त्यांनी 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या FIDE या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या FIDE 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळाले नाही. हे बुडापेस्ट मध्ये भेटलं होतं त्यांना. त्यामुळे हे स्टेटमेंट 2 नंबरचं चूक आहे. 24 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या FIDE 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये वैयक्तिक मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळाले. हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट अ आणि क बरोबर आहे. अ आणि क कुठं आलं? 3 नंबरचं जे आहेत अ आणि क याचं उत्तर बरोबर असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे बरोबर करणार आहे. 2024च्या संदर्भामध्ये
डायरेक्शन अकॅडमी जो अर्जुन बॅचचा इनिशिएटिव्ह घेतला होता, यामध्ये आपण करंट अफेअर्समध्ये या सगळ्या बाबींचा समावेश केला होता आणि या सगळ्या बाबी आहेत तशा आपल्या परीक्षेमध्ये आलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. दुसरा, योग्य विधाने ओळखा. विधान किंवा विधाने ओळखा. योग्य, यामध्ये बघा भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 22 जानेवारी नाहीये, हे काय 24 जानेवारी आहे. त्यामुळे फर्स्ट अ जो आहे ते चुकतंय. त्यामुळे अ चे हे दोन्ही स्टेटमेंट चूक होणार आहे आणि इकडे चूक होणार आहे. वरीलपैकी सर्व हे 3 ऑप्शन कट झाले तर बरोबर ब आणि क बरोबर येणार आहे. ब काय म्हणतं, राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार व जागृतीसाठी साजरा केला जातो, बरोबर आहे. त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर काय असणार आहे, फक्त ब आणि क हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन, जोड्या लावा. जोड्या लावा संदर्भामध्ये पण तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं, प्रिव्हियस इयर पेपर बघत असताना सुद्धा सांगितलं की तुम्हाला काही सबमिट ज्या होत आहे, ज्या सध्या इम्पॉर्टन्स आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातील. ब्रिक्स हा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता आणि ब्रिक्सवरती प्रश्न हा विचारला गेलेला आहे. ओके. त्यामुळे बघा ब्रिक्स मधल्या जेवढ्या बैठकी पार पडल्यात, या बैठकीमध्ये 2024 मध्ये जी बैठक पार पडली 16वी ब्रिक्स बैठक होती, ती 16वी ती कुठे झाली होती, कझान मध्ये झाली होती. ब्रिक्स कंट्री कोणत्या त्या लक्षात ठेवा. ब्रिक्स ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका अशा या देशांचे नाव आहेत. ओके. त्यामध्ये 16वी बैठक ही कझान मध्ये झाली होती, 2024 मध्ये पार पडली होती, 2024 मध्ये. त्यानंतर 2023 मध्ये 15वी शिखर बैठक पडली होती जोहान्सबर्ग मध्ये. त्यानंतर 14वी शिखर बैठक पडली होती बीजिंग मध्ये 2022 मध्ये आणि 13वी ब्रिक्स बैठक जी होती ती भरली होती भारतामध्ये 2021 मध्ये. असा हा क्रम होता आणि अशा ह्या जोड्या होत्या. उत्तर क्रमांक काय होतं, 4 हे त्याचं उत्तर होतं. एक तुम्हाला जोडी सापडली तर सगळे उत्तर या ठिकाणी आपल्याला सहजरित्या सापडत होते. नेक्स्ट वन बघा, अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल असं सांगितलेलं आहे. आता अक्षय अन्न योजना जी आहे, अक्षय अन्न योजना BPL मधील जे कुटुंब आहे यांना म्हणजे यांच्यासाठी ही योजना आहे आणि यांना अन्न पुरवठा करण्याची हमी यामध्ये दिली जाते. कमीत कमी तुमचे अन्न वस्त्र निवाराचं निवारण या ठिकाणी केले गेले. मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारमार्फत ही योजना आणली गेली. यामध्ये तांदूळ जो आहे हा कंपल्सरी असणार होता आणि बाकीच्या ज्या आहेत ज्वारी, साखर, मिरची पावडर आणि हळद यांचा सुद्धा ह्यामध्ये समावेश हा केला गेला होता. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर असणार होतं आणि हे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर पण आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारमार्फत पुढची योजना आली होती भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते. भगवान बिरसा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली, बरोबर आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केली. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली गेलेली आहे. त्यानंतर या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली गेली आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली. अशी कोणती योजना महाराष्ट्र सरकारने बंद केलेली नाही. ड हे 100% चूक आहे. ओके. ड चूक आहे म्हणजे अ ब क आणि ब क. आता इथं लक्षात ठेवा, या पर्यायामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट काय,
ऑप्शन हे व्यवस्थित बघितले तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल की अ आणि अ तर 100% बरोबर आहे, त्यामुळे अ या दोनमध्ये आहेत, इकडं येत नाही त्यामुळे हा कट होतो. पचं कन्फर्म नाही कारण की आदिवासी गाव व्यतिरिक्त पाडे, वस्ती, वस्त्या व पाडे, छोटे छोटे पाडे जे आहेत यांचा सुद्धा समावेश यामध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे ब हा जो आहे स्टेटमेंट बरोबर येतोय आणि अ आणि ब बरोबर आलं तर क या योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्याची जोडण्यासंदर्भामधली महत्त्वपूर्ण बाब सांगितली गेली. त्यामुळे अ ब क हे स्टेटमेंट, तिन्ही स्टेटमेंट जे आहेत हे बरोबर येतात. ओके, नेक्स्ट वन. मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला? ओके, मालदीवमध्ये 24 मध्ये इलेक्शन झाले आणि कोणता राजकीय पक्ष जो होता हा निवडून आला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मुइझी जे आहेत, मुइझींचा संबंध आहे आणि मुइझींचा संबंध पीपल्स नॅशनल काँग्रेस जो आहे याच्याशी आहे. पीपल्स नॅशनल काँग्रेस याने भारत सरकारच्या विरोधामध्ये कडक भूमिका घेतली होती. भारताला डावलून चीनकडे जाण्याचा प्रयत्न केला होता आणि मध्यंतरी 24 मध्ये हे लाईमलाईटमध्ये होते. त्यामुळे या सरकार संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं आणि बरेचसे चर्चाही झाली होती आणि आपल्या अर्जुन बॅचमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आपण बोललो होतो. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा हॉट टॉपिक जो मे मध्ये महत्त्वपूर्ण ठरला होता तो म्हणजे सिंधू करार जो होता. या सिंधू जल करार, पाणी करार जो होता या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. कोणकोणत्या? त्या सतलज, इंडस आणि रावी. इंडस नदी नाही आहे. त्यानंतर रावी, झेलम, इंडस, परत इंडस येथे झेलम नाही आहे. सतलज, बियास, रावी दक्षिणेकडच्या 3 नद्या ज्या आहेत या 3 नद्यांचा वापर भारताला करण्याचा पूर्ण अधिकार होता आणि या रावी, झेलम म्हणजे सिंधू, झेलम आणि रावी या सिंधू, झेलम आणि रावी व्यास ज्या नद्या आहेत या 2 नद्या, या 2 नद्यांच्या संदर्भामध्ये पाकिस्तानला पाणी देण्याची सहमती दिली गेलेली आहे आणि यासोबतच 80% पाणी पाकिस्तानला जात असलं तर 20% पाण्याचा या वरच्या नद्यांमधून वापर करण्याचा अधिकार हा भारताला सुद्धा दिला गेलेला आहे. त्यामुळे भारताला दक्षिणेकडच्या ज्या 3 नद्या आहेत सतलज, बियास आणि रावी या 3 नद्यांच्या पाण्याची जबाबदारी दिली आहे. उत्तरेकडच्या कोणत्या आहेत? इंडस, झेलम आणि चिनाब या 3 नद्या ज्या आहेत या कोणासाठी? पाकिस्तानसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचं या सिंधू वॉटर ट्रीटीमध्ये म्हटलं गेलं आहे. पण 20% पाणी भारत इकडचं वापरू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटिनचा अर्थ काय? आता गिलोटिनचा अर्थ मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितला होता आणि आपलं बोलणंही झालं होतं गिलोटिनच्या संदर्भामध्ये. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ म्हणजे काय की चर्चेशिवाय काही प्रस्ताव असेल अर्थसंकल्पातले ते पारित केले जातात. त्यामध्ये ब क्रमांक जो आहे अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे आणि त्याला पारित करून घेणं हे गिलोटिन म्हणलं जात होतं. आणि बाकीचे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन या ठिकाणी लागू होत नाही. गिलोटिन फक्त ब हे त्याचं उत्तर असणार आहे, गिलोटिन. ओके, मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले? आता प्रश्न महत्वाचा आहे कारण की 2025 मध्ये मारुती चितमपल्ली जे आहेत त्यांना पद्मश्री भेटलेला आहे. काय भेटलाय? पद्मश्री. कधी? 2025 साली महाराष्ट्रातून पद्मश्री भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत असं म्हटलं गेलेले आहे. आणि प्रत्यक्षामध्ये जर तुम्ही बघितलं बारकाव्याने तर रावता याला महाराष्ट्र राज्याचा 1993-94 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्यिक पुरस्कार जो आहे तो प्राप्त झालेला आहे. हा एक महत्त्वाचा पुस्तक आहे. त्यानंतर चकवा चांदन जे आहे हे त्यांचं आत्मचरित्र आहे. हे 2 महत्त्वाचे पुस्तकं त्या संदर्भात आहे. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुस्तकं जे आहेत या दुसऱ्या पुस्तकासंदर्भामध्ये प्रश्नचिन्ह आहेत कारण की
पाखरमाया हे जे पुस्तक आहे हे क्रेस गुलाब तुकाराम पाटील यांच्यावर लिहिलं गेलं असं म्हटलं जात आहे. त्यानंतर फुलवंती R.R. बोरकर यांच्यामार्फत आणि जंगलाचा पाऊस रणजित देसाई यांच्यामार्फत. तर जंगलातील पाणी असेल किंवा जंगलातील जंगल या संदर्भाने यांनी बरेचसे पुस्तक लिहिलेली आहेत. पण आपण एकंदरीत बघता पर्यायामध्ये असं कोणतंही उत्तर आपल्याला दिसत नाही, फक्त अ आणि क ला रिप्रेझेंट करेल असं. त्यामुळे यामध्ये उत्तर जे आहे ते आपण जनरली वरीलपैकी सर्व याला आपण कन्सिडर करणार आहोत. वरीलपैकी सर्व असे असू शकतं किंवा अ ब क हे त्याचं उत्तर असणार आहे. कारण जंगलाचा पाऊस जो आहे पाखरमाया हा त्यांच्या अंतर्गत येईल असं आपण कन्सिडर करू शकतो. या प्रश्नासंदर्भामध्ये शुअरिटी नाही, पण या प्रश्नाचं प्रामुख्याने उत्तर जे असेल त्या उत्तरासाठी आपण अ ब क हे पाखरमाया जे आहे त्या पाखरमायाला आपण मारुती चितमपल्ली जे आहेत त्यांच्याकडे आपण हे करू शकतो. आणि ग्रेस यांनी हे लिहिलं असलं तरी त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. 1970चं पुस्तक आहे हे, त्यामुळे प्रश्नार्थक आहे या संदर्भामध्ये. त्यामुळे याला मी प्रश्नचिन्ह ठेवेल या संदर्भामध्ये. बाकी उत्तर आपले बरोबर आहेत. यामध्ये पण बरोबर असण्याची शक्यता आहे, पण चौकशी अंती त्याला आपण हे करू. आणि शेवटचा 100वा प्रश्न जो अति महत्त्वाचा आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले? कुठे केलं हे? नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन हे केलेलं आहे. त्यामुळे 2024 हा MPSC मध्ये या नवीन वर्णनात्मक पद्धतीमध्ये झाल्या म्हणजे नुसार होणाऱ्या परीक्षेसाठी ही जी पूर्वपरीक्षा झाली यामध्ये 24च्या प्रश्नपत्रिकेवर विशेष भर हा दिला गेलेला आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा लक्ष ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काय, आता ह्या वर्षी आपण मुख्य परीक्षेची तयारी करतोय आणि मुख्य परीक्षेची तयारी करत असताना डायरेक्शन अकॅडमी मार्फत लक्षवेध नावाची आपण बॅच घेऊन येतो आहे. आणि येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी ही बॅच असणार आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे 11 नोव्हेंबरपासून ही बॅच चालू होते. 3 महिन्याचा कालावधी इथं सांगितला गेला असला तरी तुम्हाला 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हा पूर्ण GS 1, 2, 3, 4 हा पूर्ण सेक्शन आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरच्या स्वरूपामध्ये पूर्ण करणार आहोत. ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे. ज्या पद्धतीमध्ये डायरेक्शन अकॅडमी मार्फत अर्जुन बॅच ही केवळ 200 रुपयामध्ये आणली गेली होती आणि या 200 रुपयामध्ये आणण्याचा जो उद्दिष्ट होता हे उद्दिष्ट हा पूर्णपणे यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येतो. कमीत कमी आजच्या प्रश्नपत्रिकेवरनंच तरी या गोष्टी स्पष्ट होतात. त्यामुळे या मुख्य परीक्षेच्या येणाऱ्या बॅचसाठी आपण लवकरच आपली उपलब्धता दाखवावी. त्यासोबतच आपल्याला या बॅच अंतर्गत अनलिमिटेड वॉच टाईम भेटतोय, रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध असणार आहेत, तुम्हाला प्रिंटेड PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध असणार आहेत, आन्सर रायटिंग प्रोग्राम हा चालवला जाणार आहे. तुम्हाला लाईव्ह आन्सर रायटिंग कशी करावी यावर सुद्धा आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि तुमच्या मेन्सच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे लक्षवेध ही बॅच येणाऱ्या मार्च-एप्रिलमध्ये येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी आपण लक्ष ठेवून ही ठेवलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. आणि आपण 11 तारखेपासून जे लाईव्ह लेक्चर होणार आहेत त्या लाईव्ह लेक्चरसाठी डेमो लेक्चर म्हणून आपण त्याला बघू शकतात. थँक्यू.